पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मध्य पूर्वेतील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून त्याचे गंभीर पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागलेत। इंधन संपल्याच्या आणि दरवाढीच्या अफवांनी राज्यभरात धुमाकूळ घातला असून पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या तुफान रांगा लागत असल्याचं चित्र राज्यात दिसून येते। पेट्रोल, डिझेल, गॅसचा पुरवठा पुरेसा साठा उपलब्ध आहे शासन सांगत असूनही हे वातावरण काही कमी होताना दिसून येत नाही आणि यातूनच काही जण पेट्रोल डिझेलचा साठा करून ठेवत असल्याचं निदर्शनास आल्यानं सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केलेत। सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीनं पेट्रोल सारख्या ज्वलनशील पदार्थाच्या मुक्त विक्रीमुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। सद्यस्थितीचा विचार करून पेट्रोल डिझेल विक्रीबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं निदर्शनास आलं आहे। त्यामुळे पेट्रोलियम नियम 2002 मधील तरतुदी विचारात घेता पेट्रोल किंवा डिझेल खुल्या प्लास्टिक बाटली किंवा अनधिकृत कंटेनरमध्ये पेट्रोल पंपावरून भरून देणं, विकणं याच्या नियमाविरुद्ध आणि बेकायदेशीर असल्याचं आदेश नमूद करण्यात आलेत। मात्र आदेशाबाबत आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत लक्ष वेधलं असून युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं दक्षता घेणं गरजेचं असलं तरी यामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसताना दिसतोय। स्प्रेअर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर, डिझेल जनरेटर अशी यंत्रे शेतातच असल्यामुळे शेतकरी सहसा कॅन ट्रममध्ये डिझेल घेऊन जातात। काम थांबवून 10-15 किलोमीटरवर असलेल्या पंपावर ही यंत्र न्यायला शेतकऱ्याला वेळेच्या आणि पैशाच्या दृष्टीनेही परवडत नाही। त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांसाठी काहीतरी मध्यम मार्ग काढावा असं आवाहन आमदार रोहित पवार यांनी केलंय।